पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणी आरोपीला संज्ञान म्हणून ग्राह्य धरावं, पुणे पोलिसांचा अर्ज। आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलम लावणार, फडणवीसांची माहिती। लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, लोकांमध्ये काही प्रमाणात नाराजी। बच्चू कडूंचा महायुतीला खर्च आहे। मावळवरून महायुतीत वादाची ठिणगी, राष्ट्रवादीनं धर्म पाळला नसल्याचा आरोप। बाणेंचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला। यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित। निर्भया हत्याकांडाचा संदर्भ, पुण्यातल्या आरोपीला वरच्या कोर्टात खेचू, कुणालाही सोडणार नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। पालकांनो, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देऊ नका, फडणवीसांचं पालकांना आवाहन। महापालिकेचे नाले सफाईचे आकडे खोटे, आयुक्तांनी नाल्यावर येऊन पाहावं, आशिष शेलार यांचं आयुक्तांना आवाहन। बीड लोकसभा निवडणुकीत कुठेही बोगस मतदान नाही, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचं स्पष्टीकरण। शिरूरच्या पारगावमध्ये आढळराव पाटलांच्या विजयाचे बॅनर, निवडणूक निकालाआधी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। भाजपचे नेते स्वतःला देवाहून मोठं समजतात, अरविंद केजरीवालांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। 12वी परीक्षेत लातूर विभागीय बोर्डात यंदाही मुलींची बाजी, लातूर विभागात निकालात 2% वाढ। जळगाव जिल्ह्यात 12वीच्या परीक्षेत मुलींची बाजी, यंदा देखील जिल्ह्यात 96% मुली उत्तीर्ण तर 93% मुलं उत्तीर्ण। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये उत्खननाच्या दरम्यान महादेवाचं मंदिर सापडलं, मंदिर पाहण्याकरता नागरिकांची तोबा गर्दी। पैठणमध्ये पाण्याकरता नागरिक आक्रमक, नागरिकांचं नगरपालिकेसमोर आंदोलन, तातडीनं पाणीपुरवठा करण्याची मागणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।